गाडी चुकल्यामुळे तो उशिरा पोहोचला तरी महाराज मात्र भोजनासाठी थांबले होते. भक्तांच्या मनातलं ओळखतात तेच खरे संत. भागाबाईने कितीही प्रयत्न केला तरी पुंडलिकाचे गुरुप्रेम ती मोडू शकली नाही. महाराज स्वप्नात जाऊन पादुका देणार तेवढ्यातच पुंडलिक जागा होतो. आता पादुका कोण घेऊन देणार या चिंतेत असतानाच झामसिंग राजपुता कर्वे पादुका पाठवून पुंडलिकाच्या निस्सीम भक्तीला महाराजांनी प्रसाद दिला. इच्छा तेथे मार्ग आणि भक्ती तेथे परमेश्वर असं म्हणतात तेच खरं. एकदा भास्कराच्या आग्रहास्तव आगगाडीने विष्णुसाच्या घरी महाराज जायला निघाले. पण महिलांच्या डब्यात दिगंबरावस्थेत चढल्यामुळे खटला भरून भास्कराला 5 रुपयाचा दंड झाला. संतांच्या मनाविरुद्ध काही करू नये हेच खरं. कारण गंगा, गोदा, यमुना, गोदावरी या नद्या सुद्धा महाराजांना स्नान घालतात. त्यात आपण तर सर्वसामान्य. माऊली माऊली तू भक्तांची माऊली. तेव्हा महाराज त्या दोघांमधलं बहीण भावाचं नातं समजावून सांगतात आणि समाजाचा दृष्टिकोन बदलतात. बापूना काळेची पंढरी वारी हुकल्यावर विठ्ठलरूप दर्शन देऊन महाराज त्याच्या भक्तीचा प्रसाद देतात. भाऊ कव्वारांच्या भक्तीची आठवण ठेवून त्याच्या मांडीचा पोट स्वतः बैलगाडीतून जाऊन बरा करतात. कर्मठ ब्राह्मणासमोर मृत श्वानाला जीवनदान देऊन महाराज त्या ब्राह्मणाच्या कर्मठपणाचा समाचार घेतात. हरी पाटील आणायला आल्यावर नागपूरच्या गोपाळमुठीच्या वाड्यातून महाराज परत शेगावला येतात. टेंबे स्वामी आणि महाराज यांची भेट अगदी 2 मिनिटांची. पण ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत: भक्ती मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग. आणि हे 3ही मार्ग शेवटी ज्ञानाला जाऊन मिळतात. हे भेटीमागचं रहस्य महाराज बाळाभाऊला सांगतात. तिमाजीला झोप लागल्यावर, गाढव पिकांचं नुकसान करायला आल्यावर महाराज त्याला जाऊन उठवतात व आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात. नारायण हवालदाराला त्याच्या कर्माची फळं महाराज देतात. निमोणकरांना पांढरा खडा देऊन योग साधनेचा प्रत्यय देतात. तेव्हाच महाराजांच्या अगाध लीलांची प्रचिती येते. तुकाराम कोकाटेचा पुत्र आजारी पडल्यावर आपला नवस न फेडल्याची आठवण महाराज करून देतात. नंतर नवस फेडल्यावर त्याचे जीवन सार्थक करून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याचीच प्रचिती महाराज करून देतात.
महाराज विठ्ठलाकडे जातात आणि त्याला सांगतात, आता हा विरह मला सहन होत नाही. मला तुमच्या भेटीची आस लागली. पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन तैसे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोर तैसे मन वाट पाहे. भुकेली वा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. अवतार कार्य संपवण्याची विठ्ठलाची आज्ञा घेऊन महाराज पुन्हा शेगावला येतात आणि भक्तांना पंढरीचे वृत्त सांगतात. भक्त सुन्न होतात. प्रत्येकाच्या मनात हीच भावना असते, तूच माझा माय बाप, तुझ वीड जाऊ